100 वर्षे पूर्ण केलेलं स्वयंचलित दरवाजे असणारं एकमेव धरण आजही भक्कम आणि सुस्थितीत आहे हे महाराष्ट्रातील धरण. पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढलं पण धरण अजूनही आहे मजबूत. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं स्वागत करते लोकमतमध्ये. राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी म्हणजेच कोल्हापुरातील राधानगरी धरण. याच राधानगरी धरणाला 100 वर्षाहून अधिक काळ लोटला. मात्र ह्या धरणावरती जे बसवण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे आहेत ते मात्र आजही सुस्थितीत पाहायला मिळतात. आणि ह्याच स्वयंचलित दरवाजातून जे पाणी बाहेर पडतं, ज्यावेळेला 100% धरण भरलं जातं आणि त्यावेळेलाच हे दरवाजे उघडले जातात. नेमकं तंत्रज्ञान यामागचं काय आहे, काय होती शाहू महाराजांची दूरदृष्टी, याविषयीच आपण जाणून घेणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण, ज्या धरणाची पावसाळ्यात चर्चा खूप जास्त प्रमाणात होते. दरवर्षी चर्चा होते ती धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले की पुराच्या भीतीची. पण यंदा चर्चा झाली ती धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्याची. मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात घट झाल्याने धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडलेले. पण याआधीच्या वर्षातील परिस्थिती पाहिली तर धरणाचे दरवाजे उघडले हे वृत्त वाऱ्यासारखं गावोगावी पोहोचायचं आणि कोल्हापूरकरांच्या मनात भीती निर्माण व्हायची ती पुराची. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर 7 स्वयंचलित दरवाजे उघडले जातात आणि मोठ्या प्रमाणात विसर्ग भोगावती नदीपात्रात होतो. राधानगरी धरणाचे हे 7 स्वयंचलित दरवाजे म्हणजे एक वेगळंच तंत्रज्ञान असून हे धरणाचं वैशिष्ट्य आहे. 100 वर्षाहून अधिक काळ झालेल्या या धरणाचे हे 7 दरवाजे आजही प्रत्येकाला अचंबित करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर बांधलेलं राधानगरी धरण म्हणजेच लक्ष्मी तलाव हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचं प्रतीक आहे. 1909 मध्ये सुरू झालेलं हे धरण देशातील पहिलं स्वयंचलित दरवाजे असलेलं धरण आहे. राधानगरी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी लक्ष्मी तलावाचा पाया रचला. आजही हे धरण तितक्याच दिमाखात भक्कमपणे उभं आहे. कोल्हापूर जिल्ह्याला समृद्ध करणारं हे धरण राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचं प्रतीक म्हणायला हवं. डोंगर उतारावरून वाहून जाणारं पाणी त्यांनी अडवून धरणाच्या रूपाने अवघड आणि अशक्य अशा ठिकाणी अडवण्याची किमया साकारली. कोल्हापूर संस्थानातील शेतीला पाणी मिळावं आणि पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी हे धरण बांधण्यात आलं. 18 फेब्रुवारी 1907 रोजी या धरणाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आणि 1908 मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर धरणाची पायाभरणी झाली. धरणाच्या प्रत्यक्ष बांधकामाला 1909 मध्ये सुरुवात झाली. धरणाचं बांधकाम दगड, शिसे, चुना याच्या मिश्रणाचा वापर करण्यात आल्यामुळे हे धरण आजही भक्कमपणे उभं आहे. राधानगरी धरणाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी राज्याच्या तिजोरीतून सुमारे 14 लाख रुपये खर्च करण्यात आले. 1914 सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धामुळे आणि संस्थानांच्या आर्थिक अडचणींमुळे 1918 नंतर धरणाचं काम काही काळ थांबवावं लागलेलं. तोपर्यंत धरणाची उंची 40 फुटांपर्यंत पूर्ण झाली होती. शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी या कामाला गती दिली. अखेर 1954 मध्ये हे धरण पूर्णत्वास आले. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 8.36 TMC इतकी आहे. तर एकूण लांबी 1143 मीटर आणि सर्वोच्च उंची 42.68 मीटर इतकी आहे. दगडी बांधकाम असलेल्या या धरणावर 7 स्वयंचलित दरवाजे बसवले आहेत. धरण पूर्ण क्षमतेनं भरलं की याच दरवाजातून विसर्ग सुरू होतो. वैशिष्ट्य म्हणजे यातील एकही दरवाजा विद्युत संचलित नाही. निव्वळ धरणातील पाण्याच्या दाबाचा वापर होऊन अतिरिक्त पाणी निघून जाण्यासाठी आणि धरण सुरक्षित राहण्यासाठी हे दरवाजे बनवण्यात आले. गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर आधारित पाणी सोडण्याची व्यवस्था आणि पाण्याच्या दबावावर उघडझाप होणाऱ्या स्वयंचलित दरवाजांचे वैशिष्ट्य असणारं राधानगरी धरण देशातील अजोड आणि एकमेव असं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीनं उभारण्यात आलेलं राधानगरी धरण आज 100 वर्षांनंतरही जलसिंचन आणि जलविद्युत निर्मितीचं कार्य अखंडपणे करतंय. त्यामुळे हे धरण कोल्हापूर जिल्ह्यासाठी आजही मैलाचा दगड आहे. धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले की त्याचा आवाज कैक किलोमीटर ऐकू जातो. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात हे वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित दरवाजे आजही प्रत्येकाला अचंबित करायला लावतात. राधानगरी धरणाच्या मुख्य भिंतीत
जे 5 दरवाजे आहेत ते क्रेनने उघडता येतात आणि बंदही करता येतात. त्यातूनच वीज निर्मितीसाठी पाणी सोडलं जातं. पण धरण पूर्ण भरल्यावर धरणाच्या उत्तर बाजूस असलेले 7 स्वयंचलित दरवाजे उघडले जातात आणि एक एक करत हे 7ही दरवाजे उघडतात आणि त्यातून फेसाळतं पाणी भोगावती नदीतून पंचगंगा नदीत जाऊन मिळतं. पंचगंगा नदीची पाणी पातळी धरणाचे दरवाजे उघडले की ही वाढतच जाते. असं हे वैशिष्ट्यपूर्ण राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे, ज्यांचं कुतूहल आजही अनेकांना आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा आणि आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. lokmat.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.